महाराज, खरं सांगायचं तर आज मला तुमच्या युद्धांपेक्षा तुमच्या दिवसाबद्दल जास्त उत्सुकता वाटते. मला नेहमी एक गोष्ट प्रचंड उत्सुकतेची वाटते. तुमची दिनचर्या कशी असेल? पहाटे तुम्ही किती वाजता उठत असाल? तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठत असाल? सह्याद्रीच्या थंड वाऱ्यात उभं राहून सूर्योदय पाहताना तुमच्या मनात काय विचार येत असतील बरं? तुमचा व्यायाम कसा असेल? घोडेस्वारी, तलवारबाजी, दांडपत्ता, युद्धकौशल्य या सगळ्यासाठी तुम्ही किती वेळ देत असाल? तुमच्यातली ती अफाट ऊर्जा, ती अविश्वसनीय शिस्त, ती सातत्यपूर्ण कृती, हे सगळं कुठून येत असेल? कारण आज आम्हाला सकाळी वेळेवर उठणंही कधीकधी अवघड जातं आणि तुम्ही एका स्वराज्याचं स्वप्न घेऊन जग जिंकायला निघाला होता. महाराज, महादेवासमोर बसून तुम्ही काय बोलत असाल बरं? हर हर महादेव हा फक्त रणघोष होता की तो एका भक्ताचा श्वास होता? कारण आजही मी जेव्हा महादेवाच्या मंदिरात जाते तेव्हा महादेवासोबत तुमचंही अस्तित्व तिथे जाणवतं. महादेवाच्या मूर्तीसमोर उभं राहिलं की तुम्ही कुठेतरी बाजूलाच उभे आहात असं वाटतं. आणि जेव्हा एखाद्या देवीच्या मंदिरात जगदंब जगदंब हा शब्द कानावर पडतो तेव्हा तुळजाभवानीच्या चरणाशी नतमस्तक झालेले तुम्ही डोळ्यासमोर उभे राहता. तुम्ही देवीकडे विजय मागत असाल की योग्य मार्ग मागत असाल? तुम्ही संकट दूर करण्याची विनंती करत असाल की संकटांना सामोरं जाण्याची शक्ती मागत असाल?